पुण्यातल्या लाल महालात बसून खानाने स्वराज्याची धोदाण करायला सुरुवात केली होती. सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, चहूबाजूने वेढलेलं घनदाट जंगल आणि शांततेचा भंग करणारा हजारो घोड्यांच्या टापांचा आवाज. तारीख होती 2 फेब्रुवारी 1661. मुघल सत्तेचा उन्माद घेऊन कारतलब खान निघाला होता कोकण जिंकायला. पण त्याला माहित नव्हतं की तो शत्रूच्या प्रदेशात नाही, तर प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात पाऊल टाकत आहे. मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याने स्वराज्यावर धाडलं होतं एक अवाढव्य सैन्य. कारतलब खानासोबत 30,000 फौज होती, आधुनिक शस्त्रे होती आणि मनात जिंकायची जिद्द होती. पण त्याच्या समोर होता जगातील गनिमी काव्याचा बाप छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या गुप्तहेरांनी अशी काही खिळी रचली की कारतलब खान मुख्य मार्ग सोडून उंबरखिंडीच्या अरुंद वाटेत शिरला. एक अशी खिंड जिथे 2 घोडेही एका वेळी चालणं कठीण होतं. मुघल सैन्य खिंडीच्या मधोमध पोहोचलं. अचानक वरून एका शिंगाचा आवाज घुमला आणि त्या शांततेचा थरार झाला. वरच्या डोंगरावरून मावळ्यांनी दगडगोटे आणि बाणांचा प्रचंड वर्षाव सुरू केला. मुघल सैन्याची तारादान उडाली. ना पुढे जाता येत होतं, ना मागे धुता येत होतं. सह्याद्रीचे कडे जणू मुघलांना गिळायला धावत होते. अवघ्या 1,500-2 हजार मावळ्यांनी 30,000च्या फौजेला कोंडीत पकडलं होतं. रक्ताचे पाठ वाहू लागले. कारतलब खानाची गर्जना आता किंकाळीत बदलली होती. अखेर मृत्यू डोळ्यासमोर दिसू लागल्यावर मुघलांनी शस्त्र खाली ठेवली आणि शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी पुन्हा एका जगाला दाखवून दिलं की युद्ध हे केवळ सैन्याच्या संख्येवर नाही, तर बुद्धीच्या जोरावर आणि जिद्दीच्या बळावर जिंकलं जातं. उंबरखिंडीचा हा विजय म्हणजे गनिमी काव्याचा एक असा चमत्कार आहे